4 पायांचा जाडा प्राणी हत्ती. चित्रपट फिल्म चित्रपट फिल्म 3 अक्षरी काय ग? सिनेमा. हा सिनेमा. हे ललिता, आपण दोघांनी मिळून एवढा मोठा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सिनेमा केला. घरातले सगळे खिशातला रुमाल भिजेपर्यंत रडले. आपल्या इंद्रनीलने तर अत्यंत वीरश्रीयुक्त भाषण करून स्वानंदीची तंत्रवली. तरी या संपतचा फोन कसा काय येत नाहीये अजून? किती बोलताय. या सगळ्या गोष्टी विचार करून करायच्या असतात. तिचा विचार झाला की करेल फोन. तुला खात्री आहे ना? म्हणजे काय? सत्य आहे. मला एक कळत नाही, बरोबर वेळेला हे दार कसं वाजतं, तुझा मोबाईल कसा वाजतो, बाटली कशी पडते, कसं काय जमतं काय तुला? देव माझ्या बरोबर आहे आणि तो संकेत देतो मला. उघडा जाय, जीव चाललाय तिचा. उघडा. हो. ये बाई. आई चला तुम्ही जेवायला, मी गरम गरम पोळ्या करून वाढते. आले का ग सगळे? भाऊजी आणि स्वानंदी घरचं सामान आणायला गेले. हे अजून आले नाहीयेत, पण येतील 5 मिनिटात. आणि त्यांना बसायचं तेव्हा ते बसतील जेवायला. तुम्ही चला बसा बघू आधी. 1 मिनिट. ये ना जरा बस. आई मी तवा ठेवलाय. असू दे, बाळू आहे ना, तो पाहे. हं पण खरंच आपली पुण्याई थोर म्हणून हिच्यासारखी मोठी सून मिळाली आपल्याला. मग किती बोलायचे ग मी तुला. हो ना, बघ ना ती किती आश्चर्यचकित झाली तुझं प्रेम बघून. नाही, मला माहितीये घरातल्या सगळ्यांवर आईंचं खूप प्रेम आहे. म्हणून तर त्यांच्या रागाची पर्वा न करता मी त्यांच्याशी हक्काने बोलते. पण मला तुझा मोठेपणा कधी कळला नव्हता. स्वानंदीमुळे माझ्या लक्षात आलं की किती मोठी आहेस तू. तिच्याकडे पाहताना लक्षात आलं की किती चांगली सून आहेस अगं तू. आई पण स्वानंदीलाही तुमची काळजी आहे. तिचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते दिसलंच ना. मला बरं नाही म्हटल्यानंतर तू पायाशी बसली तीच बर्फ जुळायला आणि तिने डोक्यावर बर्फ ठेवला. अगं पण तुझी योग्यता नाहीये ना या अशा छोट्या घरात राहण्याची. तुझी योग्यता महालात राणी बनून राहण्याची आहे. या छोट्याशा घरात तू एका शब्दाने तरी सांगायचं होतंस ना की तुला घर हवंय. का? जशी माझ्या अमेरिकेला जाण्याची वाट लावली तशी घर मिळण्याबाबत पण लावायची होती का? तुमच्याच घराचा पत्ता नाही. तुम्ही काय शोधणार माझ्यासाठी घर? काय बोलतेस तू? मुद्द्याचं बोलूया. काय काम आहे? संपदा, मी इथे आले ना ते तुझ्याच भल्यासाठी. माझ्या भल्यासाठी? असं दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःचं पेट्रोल जाळून नाक मुठीत घेऊन तुम्ही नक्कीच सहज नाही येणार. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल नक्कीच नाही टाकणार. कशाला टाइम वेस्ट करतोय आपण? काय काम आहे? हे तुला जर माझ्याबद्दल एवढं सगळं वाटत असेल तर इथं का बोलवलंस मग मला? कारण तुम्ही स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही दिलेली आयडिया मला आवडली. मला वाटलंच होतं तुला माझी ऑफर आवडणारच. कारण तुझी आणि माझी शत्रू एकच आहे, स्वानंदी. करेक्ट आहे. तुमची आणि माझी शत्रू एकच आहे, स्वानंदी.
म्हणूनच तर तुम्ही आत्ता माझ्या घरात उभे आहात. पण काकू, तुम्ही आणि मी अजिबात एक नाही. मला वाटतं तसं बोलते, हवंय तेच करते. म्हणूनच लोकांना माझा स्वभाव नाही आवडत. पण तुम्ही सवयीनुसार कटकारस्थाना करता. तुम्हाला माहित असतं हे चुकीचं आहे, तरी सुद्धा तुम्ही तेच करता कारण तुम्हाला याची सवय आहे. आणि मला तुमच्यावर विश्वास नाही. एकदा धोका खाल्लाय तोच बास. संपदा, मी तुला धोका दिलेला नाही. त्यावेळेला माझा डाव योग्य रीतीने नाही पडला. तो जो योग्य रीतीने पडला असताना तू एव्हाना महेश राणेहून अमेरिकेला गेली असतीस आणि स्वानंदी लग्न होऊन सुद्धा देशपांड्यांच्या खरीच राहिली असते. तसंही मी माझ्या सासरी राणी म्हणूनच होते, पण नेमकं माझ्या सासूचा प्रॉब्लेम झाला म्हणून. पण राणीने राज्य सोडायचंच नसतं. राजमातेला त्या राज्यातनं बाहेर काढायचं असतं. असं कसं तू राज्य सोडलंस, घर सोडून बाहेर आलीस? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? संपदा, महेश सारखा प्रेम करणारा आणि जरा बावळट असा नवरा फार नशिबाने मिळतो अगं. जो उठ म्हटल्यावर उठतो, बस म्हटल्यावर बसतो, नाच म्हटल्यावर नाचतो, अगदी पाय दुखेपर्यंत. त्याला कसं हँडल करायचं ना हे जमलं नाही ग तुला. तुझं सगळ्यांना अगदी तडक फडक, त्यामुळे घोळ होतो. कधीही बोलून वाईट नाही व्हायचं संपदा. मी बाई किती गुणी असं वागत राहिलीस ना, तर वडील, भाऊ, मुलगा, अगदी कुठलाही पुरुष पशी पडतो. स्वानंदी ही असंच वागते. करेक्ट आहे. अगं, स्वतंत्र विचाराची बाई कुठल्याही पुरुषाला नाहीच आवडत. ते तिच्यासाठी काहीही करायला तयार नाही होत. पण प्रेमाने वागलीस, गोड बोललीस ना, त्या चहात पडलेली माशी सुद्धा हसत हसत गिळती. वरनं म्हणतील आमची संपदा किती गुणी आहे. म्हणजे माझंच काहीतरी चुकतंय. हो, तुझं चुकतच आहे. ही जी तू बॅड गर्ल झालीस ना, त्याच्याऐवजी गुड गर्ल. म्हणजे तुझ्या रस्त्यात आलेल्या कुठल्याही माणसाला तुला उचलून फेकून देता येईल आणि स्वतःचा रस्ता साफ करता येईल. संपदा, तुझं तडक फडक वागणं आहे ना, त्यामुळे सगळे घाबरतात तुला आणि कोणीही तुझ्या जवळ येत नाही. तुला जर मनमानी करायची असेल तर सगळ्यांशी प्रेमाने वागायला शिक. आत्ता प्रेमाने वागून काय उपयोग आहे? आणि मला तसं जमणारही नाही. ठीक आहे, मग स्वानंदीचा सूड घ्यायचा विचार मनातनं काढून टाक. नाही काकू, ते शक्य नाहीये. स्वानंदीचा सूड घेतल्याशिवाय मी शांतपणे नाही जगू शकत. हो ना, मग आत्तापासूनच प्रत्येकाशी प्रेमाने वागायला सुरुवात कर. आणि ह्याची सुरुवात ना स्वतःच्या माहेरपासून कर. स्वानंदी तुझी सख्खी बहीण आहे. सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे जशी स्वानंदी गुणी आहे तशी आमची संपदा पण किती गुणी आहे. तरच संपदा, तरच तू स्वानंदीकडनं सगळ्या गोष्टी हिरावून घेऊ शकशील. तिला नामोहरण करू शकशील आणि स्वानंदीचा सूड घेऊन सुखी होऊ शकशील. किती लकी आहे बघ ना, तिला एवढी चांगली सासू मिळाली. त्यांना वाटेल तसं बोलले मी आणि तरी सुद्धा ते स्वतःहून इथे येत आहेत. ती ललिताबाईंची सुद्धा माफी मागायला तयार झाली रे. ती तर तिने मागायलाच हवी, पण म्हणून मी तिला क्षमा करीन हे होणे नाही.